आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे आज एक मला उकडीच्या मोदकाची ऑर्डर आली. त्याच्यामुळे पटकन तयारीला लागले. ऑर्डर आली होती रात्रीच. मग रात्री थोडीशी प्रिपरेशन करून ठेवली. खोबरं वगैरे किसून ठेवायचं. एकीकडे उकड काढायला पाणी गरम करायला ठेवलं आणि एकीकडे लगेच सारण बनवायला सुरुवात केली. ऑर्डर होती जराशी मोठी, म्हणजे तरीसुद्धा त्याच्यामुळे पटापट सगळ्या गोष्टींना सुरुवात केली. सारण पटापट बनवून घेतलं. खोबरं आधीच किसून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त त्रास झाला नाही, जास्त गडबड झाली नाही. पटकन मोदक करायला सुरुवात केली. एकीकडे पाणी उकळायला सुरुवात झालेलीच होती. पटकन खोबरं गरम करायला घेतलं. अगदी जरासंच भाजून घेतलं, जास्त काय असं मोठं असं अगदी भरपूर असं शिजवून घेतलं नव्हतं. थोडंसं त्याचा ओलावा असा आपण परतवून घेतला, कारण का मग नंतर गूळ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटतं, म्हणून थोडंसं खोबऱ्यातला ओलावा आहे तो दूर करून घेतला. पाण्याला उकळी आल्यावर लगेच पीठ टाकून घेतलं. पीठ टाकून परत सगळं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद करून झाकण ठेवून उकड काढलेली होती त्याला जरा रेस्ट करायला दिलं, म्हणजे ती उकड छानपैकी निघते. त्याच्यामुळे पाण्यामध्ये पहिल्यांदा आपण सगळं पीठ टाकून घ्यायचं, व्यवस्थित ढवळायचं. हे ढवळताना गॅस कमी करून ठेवायचा आणि झाकण ठेवून ते गॅस बंद करून असंच ते थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलं. तिथपर्यंत खोबरं छान परतलं होतं. गूळ टाकलं आणि खोबऱ्यामध्ये लगेच मिक्स करून घेतलं. गूळ आणि खोबरं छानपैकी परतवून घेतलं. त्यातला ओलावा सगळा व्यवस्थित असा एकदम कमी झाल्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये वेलची जायफळची पावडर टाकायची. आधी वेलची जायफळची पावडर अजिबात टाकायची नाही, नंतर टाकायची. आता सारण सगळं झालं होतं, गॅस बंद केला, वेलची जायफळची पावडर टाकली आणि सारण एका भांड्यामध्ये काढून ठेवून दिलं, कारण त्याच भांड्यामध्ये ठेवलं ना की ते अजून गरम होत राहतं, भांडं गरम असल्यामुळे. त्यामुळे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि सारण गार करायला ठेवून दिलं. उकडला चांगलं छानपैकी रेस्ट मिळाली होती. उकड काढून घेतली आणि पाण्याचा हात लावून ते व्यवस्थित असं मळून घेतलं, कारण गरम असल्यामुळे असा हात आपला भाजतो, त्याच्यामुळे पाणी मध्ये हाताला लावून छानपैकी असं मस्तपैकी मळून घेतलं. मेन तुम्ही जे मळाल ना त्याच्यावरतीच पीठ आपलं मोदक चांगला होतं. एक ओलं कापड त्या पिठावर ठेवून दिलं, कारण का बाकीचे मोदक होईपर्यंत वेळ जातो. इथे आज मी इडलीचं भांडं घेतलं होतं, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाफवून होतात मोदक, त्याच्यामुळे मी इडलीचं भांडं घेतलं आणि पटापट एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं आणि मोदक करायला घेतले. जसे मोदक होत होते तसं लगेच ते मी वाफवून साईडला ठेवत होते, कारण का पटकन मला लवकरात लवकर ते मोदक द्यायचे होते. त्याच्यामुळे छानपैकी मस्तपैकी पटापट मोदक करायला घेतले आणि सुंदर असे एकदम छानपैकी मोदक बांधून माझे तयार होत होते. हे बघा, अशा पद्धतीने. आता एकीकडे मोदक वाफवायला घेतले. वाफवताना त्याच्यावरती मस्तपैकी केशर वगैरे लावून घेतलं छान सुंदर असं, आणि माझी सगळ्यात पहिली बॅच ही वाफवून तयार झाली होती. इडली भांडं घेतलेलं की त्याच्यामुळे कसं जास्त क्वांटिटीमध्ये मोदक पटकन वाफवता येतात, म्हणून मी इडली भांडं घेतलं. तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक ट्राय करा की ह्याच्यामध्ये सुद्धा छान होतं आपल्याला मोदक. अशा पद्धतीने माझी फर्स्ट बॅच तयार झाली होती आणि मस्तपैकी मोदक तयार झाले होते, एकदम गरमागरम सुंदर. अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक तयार करून घेतले आणि माझी उकडीच्या मोदकाची ऑर्डर ही रेडी झाली.